दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यसभेचा उमेदवार कोण असेल हे आज निश्चित होईल अशी राष्ट्रवादीतल्या सूत्रांची माहिती आहे। देवगिरी निवासस्थानी संध्याकाळच्या बैठकीत उमेदवार निश्चिती होणार आहे। आमदारांसोबत चर्चा करून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल अशी माहिती मिळते। निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, कोणाच्या नावाची जास्त चर्चा सध्या आहे? कुणाची वर्णी लागू शकते राष्ट्रवादीकडनं राज्यसभेसाठी? ज्ञानदा, सध्या इच्छुकांची भाऊगर्दी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पाहायला मिळते। अल्पसंख्याक समाजातून काही नावं समोर येत आहेत, ओबीसी समाजातून काही नावं समोर येत आहेत, तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पार्थ पवार यांची देखील नावं मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेमध्ये आहेत। अजूनही याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाहीये। सोमवारी वरिष्ठ नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली। त्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ ही सर्व मंडळी होती आणि त्यांच्या बैठकीनंतर आज सर्व आमदारांसोबत बैठक पार पडणार आहे। संध्याकाळी 7 वाजता देवगिरी निवासस्थानी ही बैठक असेल आणि याच बैठकीमध्ये अंतिम उमेदवारावर शिक्कामोर्तब करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। काही शिष्टमंडळ देखील अजित पवारांना भेटायला येत आहेत आणि उमेदवाराची मागणी करतात, मात्र अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय अजित पवारांनी घेतलेला नाहीये। तो आज निर्णय जाहीर केला जाईल। धन्यवाद निलेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।